सासू की जरूरत है जैसे, सासू की जरूरत है जैसे, जिंदगी के लिए बस एक सनम चाहिए, आशिकी के लिए हाँ एक सनम चाहिए, आशिकी के लिए. हे सॉन्ग कोणी गायलं आहे हे तर तुम्हाला 100% माहीतच असेल. 90च्या दशकातला तो जादुई आवाज, ज्यांचे गाणे ऐकणारे आजही आहेत लाखो करोडो लोक. तुम्ही या गोष्टीचा अंदाज यावरूनच लावू शकता की ते नेहमी नंबर 3, नंबर 2 किंवा नंबर 1 याच पोझिशनला आहेत. कधी काळी त्यांना बॉलिवूडमध्ये हे बोलून रिजेक्ट केलं होतं की ते नाकाने गातात. एका तबला वादकाने आपली ओळख अशी बनवली की सलग 5 वेळा बेस्ट सिंगरचा फिल्मफेअर अवॉर्ड आपल्या नावे केला. तसे एका दिवसात 28 गाणे गाऊन आपला रेकॉर्ड बनवला होता. आणि ते कोण व्यक्ती होते की ज्यांनी त्यांना त्यांच्या मुकामपर्यंत पोहोचवलं, ज्याच्यानंतर जगाने त्यांना ओळखलं. त्यांना कोणत्या कारणामुळे हॉटेलमध्ये गाणं गावं लागलं होतं आणि हॉटेलमध्ये गाणं म्हणायला त्यांना किती रुपीज मिळत होते. कोणत्या एका अभिनेत्रीचं त्यांच्यामुळे जीवन बर्बाद होण्यापासून वाचलं होतं, जिच्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला दिला होता तलाक. आज आपण बोलणार आहोत त्यांच्या आर्थिक परिस्थितीपासून ते त्यांचे स्टारडम आणि त्यांचे लव्ह अफेअर्सच्या बाबतीत आणि अजूनही खूप काही पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर नमस्कार, माझं नाव आहे शीतल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत त्यांचं नाव आहे केदारनाथ भट्टाचार्य उर्फ कुमार सानू. कुमार सानू यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 ला झाला. पश्चिम बंगालच्या उत्तर कोलकाताच्या सिंधी इलाक्यामध्ये एका बंगाली परिवारामध्ये त्यांचा जन्म झाला होता. कुमार सानू यांच्या वडिलांचं नाव पशुपती भट्टाचार्य होतं. तसेच त्यांचे वडील पशुपती पण एक क्लासिकल म्युझिकल टीचर होते आणि आई पण एक सिंगरच होती. कुमार सानूला 2 मोठ्या बहिणी आहेत ज्या की म्युझिक स्कूल चालवत आहेत कोलकातामध्ये. तसेच कुमार सानू यांचे मोठे भाऊ स्टेज शो करत होते. असं म्हटलं जातं की कुमार सानू यांचे वडील शंकर भगवानचे खूप मोठे भक्त होते, त्यामुळे कुमार सानू यांचं नाव केदारनाथ असं ठेवलं होतं. कुमार सानू यांच्या घरी संगीतमय वातावरण होते आणि त्यांच्या वडिलांनी लहानपणापासूनच त्यांना संगीत शिकवायला सुरू केलं होतं. लहानपणी त्यांच्या गाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता. कुमार सानू ज्यावेळेस थोडे मोठे झाले त्यावेळेस ते तबला वादक बनले. तसेच त्यांचे मोठे भाऊ जे की स्टेज प्रोग्राम करत होते त्यावेळेस कुमार सानू त्यांच्यासोबत तबला वाजवायला जात होते. परंतु प्रश्न हा आहे, कुमार सानू जर तबला वादक होते तर ते सिंगर कसे बनले? एका वेळेसची गोष्ट आहे. कुमार सानू ज्या वेळेस आपल्या मोठ्या भावासोबत कोलकाताच्या अशा एरियामध्ये प्रोग्राम करायला गेले होते जिथे बदमाशांचा इलाका होता. कुमार सानू आणि त्यांचे भाऊ बँड घेऊन स्टेजवर जातात, परंतु जो प्रोग्रामचा सिंगर होता तो वेळेवर येऊ शकला नाही. त्यावेळेस त्या एरियाच्या काही लोकांनी कुमार सानू यांना गाणं म्हणताना बघितलं होतं. त्यांना माहित होतं की कुमार सानू पण चांगलं गातात. त्यावेळेस एक जण त्यांना मोठ्या भावाला बोललं की तुझा छोटा भाऊ कुठे आहे, मी ऐकलं आहे तोही गाणं गातो. मजबुरीमध्ये कुमार सानू यांना स्टेजवर यावं लागलं आणि ते भीत भीत गाणं म्हणायला सुरुवात करतात. ज्यावेळेस कुमार सानू किशोर कुमार यांचं सॉन्ग गात होते त्यावेळेस तिथल्या लोकांनी त्यांच्या गाण्यावर खूप टाळ्या वाजवल्या होत्या. त्यावेळेस कुमार सानू यांना वाटलं की ते सिंगर बनू शकतात. तेव्हापासून कुमार सानू यांनी तबला वाजवणं सोडून स्टेजवर गायला सुरुवात केली. त्यांचं सॉन्ग ऐकून लवकर कोलकातामध्ये एका हॉटेलमध्ये त्यांना गाणं गायची संधी मिळाली होती. ज्या हॉटेलमध्ये त्यांना गाणं गायची संधी मिळाली होती त्या हॉटेलचं नाव होतं प्रीती रेस्टॉरंट. हॉटेलमध्ये लोक कुमार सानू यांच्या गाण्याची खूप प्रशंसा करत होते. हेच कारण होतं की 1983 रोजी कुमार सानू पहिल्या वेळेस मुंबईला येतात. परंतु काहीच दिवसानंतर त्यांना पुन्हा कोलकाताला जावं लागतं. तेव्हा पुन्हा ते कोलकातामध्ये स्टेज प्रोग्राम करत होते, कारण त्यावेळेस कुमार सानू यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नव्हती, त्यामुळे त्यांना स्टेज शो करावे लागत होते. तेव्हा स्टेज शो पण मिळणं खूप अवघड होतं.
त्यामुळे पुन्हा एकदा कुमार सानू मुंबईला येतात. 1987 मध्ये कुमार सानू पुन्हा एकदा मुंबईला येतात. मुंबईला येण्या अगोदर त्यांच्यापाशी पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी आपल्या मोठ्या भावाकडून 1100 रुपये उधार घेतले होते. कुमार सानू नेहमी हे बोलतात की माणसाला स्टार बनवण्यासाठी 3 गोष्टीची आवश्यकता असते. फर्स्ट टाइम, सेकंड लक आणि थर्ड टॅलेंट. या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्या व्यक्तीला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. या 3 गोष्टी कुमार सानू यांच्याकडे होत्या. मुंबईला आल्यानंतर या तिन्ही गोष्टींनी कुमार सानू यांची साथ दिली. ज्यावेळेस कुमार सानू दुसऱ्या वेळेस मुंबईला येतात त्यावेळेस ते वाशीमध्ये राहतात. वाशीमध्येच कुमार सानू रेंटने राहत होते. मुंबईला आल्यानंतर 6 ते 7 दिवसांनी कुमार सानू यांना चेंबूरमध्ये एका हॉटेलमध्ये गाण्याची संधी मिळते. ज्या हॉटेलमध्ये त्यांना ही संधी मिळाली होती, हॉटेलच्या मालकांनी त्यांना सांगितलं, तू गाणं गातो हे तर ठीक आहे, पण पहिलं तुला गाणं म्हणून माझ्या कस्टमरला खुश करावं लागेल. जर माझे कस्टमर खुश झाले तरच तुझी नोकरी पक्की आहे. कुमार सानू यांच्यासाठी हे काही नवीन नव्हते, त्यामुळे कुमार सानू हे शर्त मानली. दुसऱ्या दिवशी ते रेस्टॉरंटमध्ये गाणं गायला जातात. पहिल्या दिवशी किशोर कुमार यांचं गाणं कुमार सानू असं गातात की तिथले कस्टमर खूपच खुश होतात. अशा प्रकारे त्यांना तो जॉब भेटला होता. त्यांनी जितके गाणे गायले, जास्त तर गाणे किशोर कुमार यांचेच होते. कुमार सानू हे सुरुवातीपासूनच किशोर कुमार यांना आपला आयडियल मानत होते. सोबतच टिपचे पैसे जे मिळत होते त्या पैशांनी कुमार सानू किशोर कुमार यांच्या गाण्याचा कव्हर सॉन्ग स्टुडिओमध्ये जाऊन रेकॉर्ड करत होते, कारण संगीतकारांना डेमो म्हणून ऐकवता येईल म्हणून. कुमार सानू ज्या स्टुडिओमध्ये गाणं रेकॉर्ड करत होते त्या स्टुडिओचं नाव होतं वेस्टर्न आउटडोअर. त्यावेळेस हा स्टुडिओ खूपच फेमस होता. त्यावेळेस आपलं गाणं रेकॉर्ड करायला गझल सम्राट ज्यांना म्हणत होते ते जगातील जगजीत सिंग तिथं येतात. ज्यावेळेस ते स्टुडिओ मध्ये येतात त्यावेळेस ते कुमार सानू यांच्या आवाजाने खूपच इम्प्रेस होतात. त्यावेळेस जगजीत सिंगने कुमार सानू यांना आपल्या घराचा ऍड्रेस दिला आणि घरी बोलवलं. त्यावेळेस कुमार सानू त्यांच्या घरी जातात तेव्हा जगजीत सिंग कुमार सानू यांना एका गाण्याचे लिरिक्स देतात व म्हणतात, तुला जर हिंदी वाचता येत असेल ना. त्यावेळेस कुमार सानू बोलतात, हो मला हिंदी वाचता येतं. मग ते सॉन्ग कुमार सानू यांना गायला सांगतात व त्या सॉन्ग साठी ते कुमार सानू यांना 1000 रुपये देतात. नंतर कुमार सानू यांना घेऊन जगजीत सिंग एका महान संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्याकडे जातात. त्यावेळी जगजीत सिंग त्या दोघांना म्हणतात, हा मुलगा कोलकाता इथून आलेला आहे आणि खूप छान गाणं म्हणतो. त्यावेळेस ते म्हणतात, याची परीक्षा तर आम्ही घेऊच, उद्या पाठवा आमच्या स्टेज प्रोग्रामला. दुसऱ्या दिवशी ते दोघे कुमार सानू यांना घेऊन एका स्टेज शो करायला जातात. त्यावेळेस कल्याण आणि आनंदजी बोलले, या मुलाचं गाणं तुम्हाला आवडलं तर टाळ्या नक्की वाजवा, कारण तुमच्या टाळ्यांनीच मी या मुलाचा निर्णय घेणार आहे की याला मूवी मध्ये गायला चान्स द्यायचा की नाही. मग कुमार सानू गायला सुरू करतात. त्यांचं गाणं ऐकून टाळ्या बंदच होत नाहीत. त्यावेळेस पहिल्या वेळेस कुमार सानू यांना मूवी मध्ये गायची संधी मिळाली आणि ज्या मूवी मध्ये त्यांना गायची संधी मिळाली होती त्या मूवीचं नाव होतं जादूगर. ज्या मूवी मध्ये अमिताभ बच्चन होते, परंतु अजून निर्णय झाला नव्हता की त्यांनी गायलेलं गाणं मूवी मध्ये ठेवलं जाईल की नाही. हे पूर्ण अमिताभ बच्चन यांच्यावर डिपेंड होतं. नंतर या गाण्याला अमिताभ बच्चन यांना ऐकवलं आणि त्यांना ते खूप आवडलं व त्यांचं सॉन्ग फिल्म जादूगर मध्ये घेतलं होतं आणि हे त्यांचं मूवी मधलं फर्स्ट सॉन्ग होतं. आणि फिल्म जादूगरचे संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. नंतर त्यांना फिल्म CID मध्ये 2 सॉन्ग कुमार सानू यांना गायला लावले होते, जे की मूवी 25 मे 1990 ला रिलीज झाली होती. याच वर्षी जुर्म मूवी मध्ये कुमार सानू यांनी गाणं गायलं होतं. या गाण्याने त्यांना बॉलिवूड मध्ये थोडीफार ओळख मिळाली होती. हे सॉन्ग होतं कुमार सानू यांचं बॉलिवूड मधलं फर्स्ट हिट सॉन्ग, जे की लोक अजूनही ऐकतात. ते सॉन्ग होतं, जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल घड़ जाए, तुम देना मेरा साथ वो हमनवा. त्यानंतर ते सॉन्ग येतात ज्या सॉन्गने कुमार सानू यांना स्टार बनवलं. ती मूवी होती आशिकी. या मूवी मधले सर्वच्या सर्व सॉन्ग ब्लॉकबस्टर झाले. याच्यानंतर कुमार सानू यांनी कधीच मागे वळून नाही पाहिलं आणि एकापेक्षा एक हिट सॉन्ग त्यांनी बॉलिवूडला दिले. कुमार सानू आणि उदित नारायण आल्यानंतर संगीताचं रूपच बदललं होतं.
त्यावेळेस त्यांचं लक पण चांगलं होतं की त्यांना नदीम श्रवण यांच्या सारखे संगीतकार मिळाले आणि समीर यांच्यासारखे गीतकार मिळाले. आशिकी या मूवीनंतर कुमार सानू आणि नदीम श्रवण यांना ओळख मिळाली व यानंतर कुमार सानू नदीम श्रवण सोबत तसेच आनंद मिलिंद सोबत तसेच गीतकार समीर सोबत एक से बढ़कर एक हिट सॉन्ग त्यांनी दिले. त्यामुळे त्यांना मुंबईमध्ये पैशाची कधीच अडचण आली नाही. मूवी मध्ये गायला पण लगेच चान्स मिळाला. 2 वर्षात कुमार सानू एक मोठे स्टार बनले होते व ते आज पण आपल्या गाण्यामध्ये व्यस्त राहतात. कुमार सानू 35 ते 40 वर्ष बॉलिवूड मध्ये आपले योगदान दिलं आहे आणि 21 भाषांमध्ये 22,000 पेक्षा जास्त सॉन्ग त्यांनी गायले आहेत. त्यांच्या सिंगिंग लाईफ बद्दल आता बघूयात. आता आपण त्यांच्या सिंगिंग लाईफ बद्दल बघितलं. आता बघूयात आपण त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल. ज्यावेळेस कुमार सानू यांना कोणीच ओळखत नव्हतं त्यावेळेस ते कोलकातामध्ये राहत होते आणि मुंबईला येण्या अगोदर त्यांचं लग्न रीता भट्टाचार्य यांच्यासोबत झालं होतं. आणि पहिल्या वेळेस कुमार सानू मुंबईमध्ये 1983 मध्ये आलते, परत वापस गेले आणि 1987 मध्ये पुन्हा आले होते. म्हणजे मुंबईला येण्या अगोदरच कुमार सानू विवाहित होते. परंतु बॉलिवूडमध्ये कोणाला माहित नव्हतं की ते विवाहित आहेत, कारण त्यावेळेस असं मानलं जात होतं की जर स्टार विवाहित असेल तर त्याच्या फॅन फॉलोइंग मध्ये खूप फरक पडतो. त्यामुळे त्यांनी आपलं लग्न झालेलं हे कुणाला सुद्धा सांगितलं नाही, ते त्यांनी गुपितच ठेवलं होतं. कुमार सानू यांचं लग्न रीता सोबत 1980 मध्ये झालं होतं. त्यांना मुलगा 1988 मध्ये झाला होता व नंतर 2 मुले त्यांना झाली. अशा प्रकारे पहिल्या बायकोपासून त्यांना 3 मुले होती. परंतु त्यांचं लग्न जास्त काळ टिकलं नाही आणि 1994 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. परंतु प्रश्न असा आहे की त्यांनी आपल्या बायकोला घटस्फोट का दिला? याचं कारण अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री होती. असे म्हटले जात होते की त्या दोघांचं लव्ह अफेअर चालू होतं आणि बायकोला त्या दोघांचं अफेअर माहीत झालं, त्यामुळे ते घटस्फोट घेते. परंतु कुमार सानू आणि मीनाक्षी शेषाद्री कसे भेटले आणि ते कसे एकमेकांच्या इतके जवळ आले? तर गोष्ट आहे 1990 ची. कुमार सानू यांनी आपलं फर्स्ट हिट सॉन्ग दिलं होतं जुर्म या मूवी मध्ये आणि ते सॉन्ग होतं जब कोई बात बिगड़ जाए. या मूवी मध्ये लीड रोल मध्ये होती विनोद खन्ना आणि मीनाक्षी शेषाद्री. फिल्म जुर्मच्या प्रीमियरच्या वेळेस मूवी मधले सगळे लोक आले होते. त्यावेळेस कुमार सानू यांना पण बोलावलं होतं, जिथं आधीपासूनच मीनाक्षी तिथे आली होती. कुमार सानू यांनी पहिल्या वेळेस मीनाक्षीला ज्या वेळेस बघतात त्यावेळेस तिच्या प्रेमात पडले. दोघे एकमेकांशी खूप बोलू लागले. त्यांची जवळीक वाढली आणि ही जवळीक प्रेमामध्ये बदलली. त्यावेळेस मीनाक्षीला माहित नव्हतं कुमार सानू अगोदरच विवाहित होते आणि कुमार सानू यांनी पण ही गोष्ट मीनाक्षी पासून लपवली होती. परंतु ज्या वेळेस यांचं अफेअर रीताला समजलं कुमार सानू कोणत्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडले आहेत, त्यावेळेस त्यांना समजत नव्हतं की काय करू. आता मी करू तर काय करू? रीताने खूप वेळेस कुमार सानू यांना सांगितलं की तुम्ही मीनाक्षीला बोलू नका, तरी पण ते मीनाक्षीशी बोलतच होते. त्यामुळे रीताने 1994 ला कुमार सानू यांना घटस्फोट दिला. त्यावेळेस मीनाक्षीला पण समजले की कुमार सानू हे विवाहित आहेत. त्यावेळेस मीनाक्षीने पण कुमार सानू यांच्यासोबत बोलणं बंद केलं. त्यावेळेस कुमार सानू ना घर के ना घाट के अशा प्रकारे त्यांची अवस्था झाली होती. अशा प्रकारे 1994 मध्ये कुमार सानू यांचा घटस्फोट होतो. 1995 मध्ये मीनाक्षी शेषाद्री पण लग्न करते आणि परदेशात जाते आणि 1995 नंतर कुमार सानू यांच्या अडचणी वाढल्या, कारण 1990 ते 1995 चा काळ फक्त कुमार सानू यांचाच होता. त्यावेळेस कुमार सानू यांच्याकडे सगळं होतं. बायको होती, गर्लफ्रेंड होते, एकापेक्षा एक हिट सॉन्ग होते. एका दिवसात 10 ते 12 सॉन्ग रेकॉर्ड करत होते. हाच तो काळ होता. त्यांनी सलग 5 वर्ष म्हणजे 1990 ते 1994 पर्यंत फिल्मफेअर अवॉर्ड आपल्या नावे केला होता. बघूयात ते कोणते मूवी होते आणि ते कोणते सॉन्ग होते ज्यासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड भेटला होता. 1990 मध्ये आलेली मूवी आशिकी या मूवी मधलं सॉन्ग अब तेरे ही बिन जी लेंगे हम जहर जिंदगी का पी लेंगे हम क्या हुआ कि दिल टूट गया यासाठी त्यांना बेस्ट सिंगरचा अवॉर्ड भेटला होता. नंतर 1991 मध्ये आलेली मूवी साजन या मूवी मधलं सॉन्ग मेरा दिल भी कितना पागल है जो प्यार तुम्ही से करता है
या सॉन्ग साठी त्यांना बेस्ट प्लेबॅक सिंगरचा फिल्मफेअर अवॉर्ड भेटला होता. 1992 मध्ये आलेली मूवी दिवाना या मूवी मधलं सॉन्ग सोचेंगे तुम्हें प्यार करे की नहीं ये दिल बेकरार करे की नहीं या सॉन्ग साठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड भेटला होता. 1993 मध्ये आलेली मूवी बाजीगर या मूवी मधलं सॉन्ग ये काली काली आंखें टुडुडु टुडुडु ये गोरी गोरी गाल या सॉन्ग साठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड भेटला होता. 1994 मध्ये आलेली मूवी 1942 लव्ह स्टोरी या मूवी मधलं सॉन्ग एक लड़की को देखा तो ऐसा लगा या सॉन्ग साठी त्यांना बेस्ट प्लेबॅक सिंगरचा फिल्मफेअर अवॉर्ड भेटला होता. अशा प्रकारे सलग 1990 ते 94 5 वेळा त्यांनी फिल्मफेअर अवॉर्ड आपल्या नावे केला होता. याच्यानंतर त्यांना कधीच बेस्ट सिंगरचा अवॉर्ड नाही भेटला. कुमार सानू यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितले होते की ज्यावेळेस त्यांना 1942 लव्ह स्टोरी यामधलं सॉन्ग एक लडकी को देखा तो ऐसा लगा या सॉन्ग साठी ज्यावेळेस त्यांना अवॉर्ड भेटला होता त्यावेळेस कुमार सानू यांनी अवॉर्ड घेताना एक गोष्ट बोलले होते की कोणीतरी असा सिंगर येऊ द्या की जो आपल्या टॅलेंटने हा अवॉर्ड जिंकेल. ही गोष्ट बोलले होते कुमार सानू, परंतु मीडियाने त्याचा वेगळाच अर्थ काढला होता आणि बोलले कुमार सानू यांना बेस्ट प्लेबॅक सिंगरचा अवॉर्ड नको आहे. त्यावेळेस फिल्मफेअर वाले पण कुमार सानू यांच्यावर रागवले होते आणि ते तेव्हापासून आजपर्यंत त्यांना कोणताच बेस्ट सिंगरचा अवॉर्ड भेटला नाही. कुमार सानू यांना या गोष्टीचा खूपच पछतावा झाला होता की मी असं का बोललो व मीडियावाल्यांनी वेगळाच अर्थ काढला. कुमार सानू एका दिवसात 28 गाणी गाऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपलं नाव त्यांनी केलं होतं. तर ही होती कुमार सानू यांची बायोग्राफी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, माझी मेहनत आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व नेक्स्ट तुम्हाला कोणत्या टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.